आयुधावर आमदारांना चर्चा करता यावी नाही? करा ना, ते एका दिवसात करून टाका सगळं. बजेट गिजेट सगळं मंजूर. धनंजय मुंडेंचा राजीनामा जो झालेला आहे मंत्री महोदयांचा, ते आज मंत्री आहेत की नाही आहेत ते सभागृहाला सांगावं. आणि अध्यक्ष महाराज, हे जे कामकाज चाललेलं आहे हे काही बरोबर नाही आहे. जे आयुध आपण या ठिकाणी दिलेले अध्यक्ष महाराज प्रस्तावाच्या माध्यमातून, त्या आयुधावर आमदारांना चर्चा करता यावी नाही? आपल्या सरकारला घाई आहे इथून कामकाज करून जायचं तर करू द्या त्यांना. अध्यक्ष महाराज करा ना, ते एका दिवसात करून टाका सगळं. बजेट गिजेट सगळं मंजूर. प्रथा परंपरा मोडून टाका अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, तुम्ही आमचे संरक्षक आहे. तुम्ही आमचे संरक्षक आहे अध्यक्ष महाराज. तुमच्याकडून आमची अपेक्षा आहे. सरकारकडून काय आहे की नाही तर त्याच्यावर आपण आता बजेटवर चर्चा होईल त्यावेळेस बोलू. पण अध्यक्ष महाराज, या कामकाजामध्ये सुधार झाला पाहिजे. इतकं घाई गर्दीनं कामकाज आपण पुढे न्यायचं. परवा आपण पुरवणी मागण्यावर 4:30 वाजताचं गिलोटिन ठेवलं होतं आणि आपण 5:30 वाजताचं, आणि आपण अध्यक्ष महाराज त्याला पूर्ण रिव्हर्स करून टाकलं. अध्यक्ष महाराज, आपण आमच्या सगळ्यांचे अधिकार सुरक्षित ठेवणं, या सभागृहाचं पावित्र्य कायम ठेवणं हे आपली जबाबदारी अध्यक्ष महाराज. आणि अध्यक्ष महाराज, हे जे कामकाज चाललेलं आहे हे काही बरोबर नाही आहे. आणि त्याच्यामुळे तालिका अध्यक्षांनाही अध्यक्ष महाराज थोडंसं सांगितलं पाहिजे की जे काही आहे आपली प्रथा परंपरा त्याच्याही गोष्टीचं अवगत असलं पाहिजे. आणि अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी धनंजय मुंडेंचा राजीनामा जो झालेला आहे मंत्री महोदयांचा, ते आज मंत्री आहेत की नाही आहेत ते सभागृहाला सांगावं एवढी आमची विनंती. नानाभाऊ, आपण या संदर्भात पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून जी माहिती सभागृहाकडे मागितलेली आहे या संदर्भातलं माझं रुलिंग मी देईन. आपल्या रुलिंगच्या पूर्वी नानाभाऊंच्या मनात काही शंका असेल तर सांगतो, ते आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत. तुम्ही विचारलं ते, मी जे विचारले त्यांच्याबद्दल सांगतो. धनंजय मुंडे आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत. चला पुढे जाऊया. मंत्री धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांनी 4 मार्च रोजीच राजीनामा घेतला आणि अधिवेशनातल्या मीडिया स्टँडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तशी घोषणाही केली. मात्र अद्याप विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली नव्हती. हा विधानसभेचा अवमान असल्याचं नाना पटोले म्हणाले होते. तर नाना पटोलेंच्या वक्तव्यावर तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी देखील अशी माहिती सभागृहात देण्याची पद्धत नाही असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा जयंत पाटील आक्रमक झाले होते आणि तोच मुद्दा आज पुन्हा एकदा नाना पटोले यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये उपस्थित केला. जे काही कामकाज सध्या विधानसभेचं सुरू आहे, विधिमंडळाचं सुरू आहे, ते नियमानुसार सुरू नाही आहे. यावर कारवाई अध्यक्षांनी केली पाहिजे. तुम्हीच आमचे पाठीराखे आहात. तुमच्याकडूनच आम्हाला अपेक्षा आहे. सरकारकडून काही अपेक्षा आहे की नाही ते आम्ही बजेटवर बोलताना बोलूच. मात्र संसदेचं जे काही कामकाज सध्या सुरू आहे ते नियमानं झालं पाहिजे. त्यासोबतच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला की नाही हे अद्यापही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलेलं नाही आहे. त्यामुळं त्यांनी सभागृहामध्ये स्पष्ट केलं पाहिजे असं नाना पटोले यांनी म्हटल्यानंतर त्यावर मी रुलिंग देतो असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं. त्यावर देवेंद्र फडणवीस देखील बोलले की धनंजय मुंडे यांचा राजीनामा आपण घेतलेला आहे आणि ते आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाही असं उत्तर नाना पटोले यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आणि धनंजय मुंडे यांचा विषय क्लिअर केला. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धनंजय मुंडे यांच्यावर आणखी काय कारवाई होणं अपेक्षित आहे ते देखील नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.